नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज एक गोष्ट सांगणार आहे मी. एक होता राजा म्हणतात ना, तशी गोष्ट आहे. हा राजा जिवंत आहे. म्हणजे एक होता राजा असं कुठेतरी भूतकाळातली कथा नाहीये. आज सुद्धा लागू आहे. हा राजा जो होता, राजा नेहमी जुलमी असतो नाही? तसा हा जुलमी पण होता. आणि त्याची एकच मनीषा होती. ती मनीषा म्हटली तर छोटी, म्हटली तर खूप मोठी. तो आणि त्याचं कुटुंब आणि त्याचे सरदार, उमराव किती असतील? 50, 100, 200, 300, 1000, 25,000 धरून चालू. एवढेच लोक त्याला प्रिय होते. त्याच्या पलीकडे नाही. त्यांचं जे कल्याण असेल, त्या कल्याणासाठी तो आपलं सगळं राज्य चालवायला तयार होता. आणि उर्वरित प्रजेचं काय? प्रजा कुठे राहते त्याचा त्याला मागमूस नव्हता. मुळात ही प्रजा जगतेच कशासाठी हेही त्याला कळत नव्हतं. तेव्हा संपूर्ण जगावरती आपल्याला जर का राज्य करायचं असेल, तर ही 25,000 कुटुंब आहेत, ती पुरेशी आहेत. त्यांना सोबत घेऊन सुखेनैव आपलं राज्य करावं. पृथ्वीवरती जे काही परमेश्वराने दिलेलं आहे, ते विपुल आहे. 25,000 फॅमिलीजसाठी पुष्कळ झालं. मग उरलेल्यांचं काय करायचं? उरलेले आपल्याला हवे आहेत का? उरलेले आपल्याला नको आहेत. लोकसंख्या कमी करा. बेसुमार वाढलेली आहे लोकसंख्या. कारण एकदा माणूस जन्माला आला, की त्याला काम द्यावं लागतं, त्याला खुश ठेवायला लागतं, त्याला अन्न द्यावं लागतं, त्याला वस्त्र द्यावं लागतं, त्याच्या आवडी-निवडी सांभाळाव्या लागतात. त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू तयार करा, त्याचं मोठं प्रोडक्शन करा आणि मग त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी होतात. त्या राजा म्हणाला, "हे काही खरं नाही. लोकसंख्या जी आहे ना, ती कमी करा. इतकी बेसुमार लोकसंख्या वाढणारे लोक नको. थोडे असू देत. 25,000 ज्या फॅमिलीज आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा नोकरवर्ग तर लागणारच आहे. त्यांना ज्या काही वस्तू लागणार आहेत, त्या तयार करणारे लागणारच आहेत. हां, ते असू देत. बाकी कोणाची काही गरज नाही. पण ती प्रजा कशी असली पाहिजे मित्रांनो? ती आज्ञाधारक असली पाहिजे. म्हणजे राजा म्हणेल ते मुकाट्याने करायचं. गुलाम प्रवृत्तीचे लोक असले पाहिजे. स्वतंत्र प्रवृत्ती, स्वतंत्र प्रज्ञा ह्या लोकांचा काही उपयोग नाही. मग पृथ्वी तलावर कुठे आहेत असे लोक, जे आज्ञा मानतात फक्त. एक आज्ञा देणारं पुस्तक असलं पाहिजे आणि त्या आज्ञा पाळणारा समाज असला पाहिजे. तेवढाच पुरेसा आहे आपल्याला. बाकीच्यांचा काय उपयोग नाही. ते जे म्हणतात ना, की स्वतंत्र प्रज्ञा, वसुधैव कुटुंबकम वगैरे त्यांचा काही उपयोग नाहीये. कारण पृथ्वीवरती जे काही सुख साधनं आहेत, त्या साधनांचा वापर जो आहे, तो ह्या कसपटासमान गुलामांसाठी करायचा, की माझ्या राव-उमरावांसाठी करायचा, त्यांच्यासाठी राखून ठेवायचं. त्या राजाने एक निर्णय घेतला, की हे काही खरं नाही. मग त्यांनी एक आता मालथूस होता ना अर्थतज्ञ, तसा एक त्याला कमिट्या नेमतो. त्यांनी नेमली एक कमिटी आणि मालथूस सारखाच एक कोणीतरी भेटला त्यांना. मालथूसनी काय सांगितलेलं होतं? मालथूस म्हणाला होता, की निसर्गाचा नियम आहे बरं का. निसर्गाचा नियम आहे, की ज्या वेळेला ह्या पृथ्वी तलावरती अवाढव्य लोकसंख्या तयार होते आणि पृथ्वीची संसाधनं त्यांना जगवण्यासाठी पुरी पडणार नाहीत असं वाटतं, तेव्हा निसर्गाचाच प्रकोप होतो आणि निसर्गाचा प्रकोप होतो म्हणून भूकंप होतो, म्हणून पूर येतात, म्हणून अ, उपासमारी येते, म्हणून रोगराई पसरते आणि त्याच्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती ती झाली, की पुन्हा थोडी लोकसंख्या घेऊन
पुन्हा एकदा वाढीला सुरुवात होते आणि पुन्हा पुन्हा हे चक्र निसर्ग आपल्याला दाखवत राहतो की माझा प्रकोप झालेला आहे, तुम्ही माझे नियम मोडता का, मग मी तुम्हाला दाखवतो काय करायचं ते. अशी काहीशी थिअरी माल्थूसनी मांडली होती. तसे आता नवीन लोक तयार केले राजाने. कारण त्याला हवं तसं करायला पाहिजे. तेव्हा या पृथ्वी तलावरची लोकसंख्या कमी करायची आहे. लोक तर ऐकायला तयार नसतील, ते सुखलोलूप झालेले आहेत. मजा मारतायत नुसती. मजा मारतात काय? मग त्यांच्या मागे पाठवा एखादा. म्हणजे आता सध्या कसा आला, पूर्वीच्या काळी प्लेग आला, तसा इथे कोविड पाठवा बरं. मारून टाका सगळ्या लोकांना जितके जमतील तेवढे. भारतासारख्या देशात 50 कोटी लोक मरणार आहेत. आठवतंय ना तुम्हाला? तर तसं काहीतरी सांगणारी अशी ती समिती होती. आणि त्या समितीने ठरवलं, की असा नैसर्गिक प्रकोप होणार आहे. नैसर्गिक प्रकोप. असाच एक नैसर्गिक प्रकोप होणार आहे. तो कशासाठी होणार आहे? तर जगामधलं अन्नच मुळी संपून जाणार आहे. अन्न कोणी बनवायचंच नाही मुळी. मग राजांनी नियम बनवले, कायदे बनवले आणि त्या कायद्यानुसार जो सर्वसामान्य शेतकरी आहे ना, त्या शेतकऱ्यावरती इतके जुलमी कायदे बनवून ठेवले. तू हे केलंस तर ते करायला पाहिजे, ते केलंस तर ते करायला पाहिजे. तू सूर्यप्रकाशाची काळजी घेत नाहीस, तू पाण्याची काळजी घेत नाहीस, तू वाऱ्याची काळजी घेत नाहीस, तू तुझ्या गावामधली स्वच्छता धोक्यात आणतो आहेस. तुझ्या गायी फार पाजतात. त्यांचा जो पाद आहे त्याच्यामुळे जो वायू तयार होतो त्याच्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषण तयार होतंय. तो शेतकरी बेजार झाला हो. एक ना दुसरा कायदा सांभाळता सांभाळता नाकी 9 आले माणसाला. करायचं काय? मग राजांनी काय केलं? राजांनी मोठे मोठे कारखानदार उभे केले. त्यांना सांगितलं तुम्ही शेत जमिनी विकत घ्या आणि तुम्ही शेती करा. तुम्ही शेती अशी करा, की त्यातलं जे धान्य आहे ना, त्याचा भाव कमी ठेवा. म्हणजे हा शेतकरी जो आहे, त्याला आपण निपटून काढू. त्याला त्या भावात देताच येणार नाही आपलं पीक. आणि मग तो हतोत्साही होईल, निरुत्साही होईल. मग काय करेल तो? त्यालाही कळेना काय करायचं ते. करता, 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 करता ह्या सगळ्या जुलमी कायद्यांना शेतकरी कंटाळून जातात. त्यांना सांगितलेलं होतं, की शेतामध्ये पीक पिकवायचं तर त्याच्यावर किती कायदे झाले. आता राजांनी आणखी एक शक्कल लढवली. त्यांनी सांगितलं, "तुमच्या परसदारामध्ये जनावरं पाळता काय? पाळता येणार नाहीत. कोंबड्या सुद्धा पाळता येणार नाहीत. किती कोंबड्या आहेत तुझ्याकडे? चल जाऊन सांग तलाठ्याला, माझ्याकडे इतक्या कोंबड्या आहेत. सांगितलं नाहीस? तुला जबर शिक्षा. तुला तुरुंगात टाकणार. 6 महिने तुरुंगवास. का? तर माझ्या परसदारामध्ये मी कोंबड्या पाळल्या आणि ते सरकारला कळवलं नाही. नुसता मनस्ताप आणि मानसिक छळ मित्र. सरते शेवटी हे शेतकरी जे आहेत बेजार झाले. काय करावं त्यांनी? शेती करावी तर ही अशी अवस्था. एक तर पीक विकलं जात नाही. पीक विकलं जाईल तर त्याचा भाव मिळत नाही. आणि हे असे सगळे ह्या कायद्याच्या अडचणी तयार करून ठेवलेल्या. मग सरकार म्हणालं, म्हणजे तो राजा म्हणाला, त्याची समिती असते. राजाच्या समिती असतात. ती समिती म्हणाली, "अरे बाबा, आता तुझं वय किती झालं सांग बरं?" राजाने सांगितलं, "मला सांगा बरं, देशात आता छळ, छळ, छळ छळल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली. किती शेतकरी उरलेत देशामध्ये? आणि त्यांचं साधारण वय किती आहे?" "होय महाराज, त्यांचं वय आता जवळ-जवळ 65 कडे झुकायला लागलं." हां, म्हणजे आता तरुण शेतकरी वर्ग काही उरला नाही. तो त्या शेतीच्या कामामध्ये जायलाच तयार नाही. का जायला तयार नाही? कारण त्यांनी त्याच्या आजोबाचे कष्ट बघितले, त्याच्या वडिलांचे कष्ट बघितले आणि त्याच्या लक्षात आलं, की ह्याच्यातून हातात काहीच मिळत नाही. मग मी कशाला माझं आयुष्य त्याच्यामध्ये घालवू? बेस्ट संधी. 65व्या वर्षी राजांनी एक स्कीम काढली, योजना. आणि त्या योजनेमध्ये काय सांगितलं, की हे 1,00,000 पाउंड घे तुला. हे 1,00,000 पाउंड घे आणि तू रिटायर हो.
बाबा रे, आयुष्यभर किती कष्ट काढले तू. आता तू किती दिवस कष्ट काढणार आहेस? त्याच्यापेक्षा असं कर, की हे 1,00,000 पाऊंड घेऊन घे तू आणि आयुष्य तुझं शांतपणे काढ. तुला पुढे काही तसदी नाही होणार. हां, एक काम कर तू. तुझ्या हातामध्ये ती जमीन आहे ना, ती जमीन तिचं काय करायचं? त्यातली 25% जमीन तू राजाच्या नावाने लिहून दे. 1,00,000 पाऊंड घेऊन जा. आराम कर, ऐश कर. कष्ट नको करू आता 65व्या वर्षी. करता करता देशामधली शेती थांबली. अन्न कसं उगवणार? पोट कसं भरणार? परसदारामध्ये कोंबड्या पण पाळायची अनुज्ञा नाही. बाकी काही पाळायचं तर सोडूनच द्या. असो, ही अवस्था आली. मग सरकार म्हणालं, ही जी 25% जमीन आम्हाला मिळालेली आहे ना, त्या जमिनीचं आम्ही काय करणार? त्याच्यावर आम्ही सोलार पॅनेल लावतो. सोलार पॅनेल लावले, की तुम्हाला ऊर्जा मिळेल. भरपूर ऊर्जा मिळेल. 25% जमीन, चांगली शेत जमीन हो, कसदार जमीन. तिच्यावरती सोलर पॅनेल लावले गेले. आता ते सोलर पॅनेल लावले, आसपासच्या भागामध्ये उष्णता वाढली ना. सोलर पॅनेल म्हणजे काय? सूर्याची उष्णता घेतात आणि त्याचं रूपांतर विजेत करतात. पण कुठेतरी ती वीज जी आहे, त्या सगळ्या निर्मितीच्या ह्याच्यामध्ये सगळीच उष्णता काही परिवर्तित होत नाही. थोडी तिथे राहते. आजूबाजूच्या पक्ष्यांना काय हो त्याचं? त्यांना कसं कळणार हे काय आहे? त्यांचे सेन्सरी असतात ना, अँटेना असतात. ती ऊब कुठे आहे बाबा? तर त्यांना ती ऊब दिसायला लागली त्या पॅनेलवरती. त्यांना वाटलं, की अरे ही जागा योग्य आहे आपली अंडी घालण्यासाठी. ते येऊन तिथे अंडी घालायला लागले आणि तिथे आल्यानंतर ती जी उष्णता आहे, त्या उष्णतेने होरपळून गेले. संपूर्ण वातावरणामध्ये जे एक निसर्गाचं चक्र होतं, तिथे अनेक जीव होते, बॅक्टेरिया होते, सूक्ष्म जीवजंतू होते. त्या सगळ्यांना कळेना हे नेमकं काय झालंय ते. त्या पॅनेलमधून येणाऱ्या ज्या लाटा होत्या, त्या लाटांचा अर्थ त्यांना समजेना. इथून तिथे स्थलांतरित होणारे पक्षी होते ना, त्यांना कळेना, की नेमकं काय चाललंय. इथे तर असं नव्हतं. मी जन्मलो तेव्हा हे असं नव्हतं. पिढ्यानुपिढ्या त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूत आलेलं ज्ञान आहे अजून. त्यानुसार त्यांना वातावरणामध्ये परिस्थिती मिळेना. मग राजांनी पवनचक्क्या लावल्या. पवनचक्क्यांमधून वीज काढा. लोकांना वीज देण्यासाठी. वीज कमी पडते ना, दुसरं काही नाही आपल्याकडे. न्यूक्लिअर वीज वगैरे काही नाही. ही वीज वापरायची तुम्ही. तेलावरून वीज वगैरे काही मिळणार नाही तुम्हाला. औष्णिक वीज मिळणार नाही. कोळसा वापरणार नाही. कारण तुम्ही सगळे लोक पर्यावरण दूषित करत आहात. विंडमिल्स लावल्या. त्यांचे जे वारे होते, त्या वाऱ्यांनी ते पक्षी गोंधळून गेले. काय करायचं? कुठे जायचं? कळत नाही. पक्ष्यांना सुद्धा कळत नाही. सगळं निसर्ग चक्र जे आहे, त्याच्यात बाधा यायला सुरुवात झाली. हे निसर्ग चक्र जे होतं, ते एकमेकांना अन्न पुरवत होतं. तर ते शेवटी झगडा कशाचा आहे? निसर्ग तुम्हाला काय सांगतो? अन्न मिळवायचं असतं. त्या अन्नाच्या चक्रातच राजाचे हे जे आदेश आहेत ना, त्या आदेशांनी बाधा आणली. पण राजाचं समाधान तिथे नाही झालं. राजा म्हणतो, की आता ह्या प्रजेला अजूनही जगायचंय. मग असं करा, उपासमारी तयार करा. आधीच शेती कमी करून टाकली. पिकाचं उत्पादन कमी झालं. लोकांनी ओरडायचं नाही. ठीक आहे, टंचाई आहे, त्याच्यात जगायचा प्रयत्न करा. नाही जगता आलं, मरून जा. दुसरा मार्ग नाही तुमच्याकडे. दुसरा मार्ग त्यांनी ठेवला नाही कुठला. ह्याच्यावरही मात करून लोकं खनिज तेल वापरत होते. नैसर्गिक वायू वापरत होते. त्याचं काय करायचं? चालणार नाही. आदेश मिळाला. सगळ्या रिफायनरीज उडवून टाका जगातल्या. इथे, तिथे, तिथे, तिथे असा व्यत्यय निर्माण करा, की तेल पोचताच कामा नये जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात. वायू पोचताच कामा नये जगाच्या कोपऱ्यात.
हो, पण महाराज समितीमधला एक विद्वान होता. तो म्हणाला, "हो, पण महाराज असं जर का तुम्ही तेल किंवा वायू हे केलात, तर आणखी महत्त्वाच्या गोष्टी असतात हो. ह्याच्या तुमच्या सोलार पॅनेलमधून आणि विंड मिलमधून जी ऊर्जा मिळते त्याच्यावर विमानं नाही चालू शकत. त्याच्यावर बोटी नाही चालू शकत. आमच्या बोटी आहेत त्या जातात, मासेमारी करून आणतात. त्या समुद्रामधलं जे अन्न मिळतं, त्या अन्नावरती मोठाले देश चालतात. जपानसारखा देश, थायलंडसारखा देश. त्यांच्यासाठी समुद्रातून येणारं जे अन्न आहे, ते मोठं आहे. राजा म्हणला, "वटवट बंद करा. हे अन्न काही तुम्हाला मिळणार नाहीये आता. हे गृहीत धरा. त्या ऊर्जेची आपल्याला गरज नाही. आपण ठरवलंय ना एकदा, त्या मार्गाने जायचं आपण." मग राजाने काय केलं, एक खोटं-खोटं युद्ध तयार केलं आणि त्या युद्धामध्ये जिथून कुठून तेलाचा पुरवठा अख्ख्या जगाला होत होता ना, ते सगळे मार्ग रोखून धरले. 1 महिना, 2 महिने, 3 महिने संपूर्ण विभागामध्ये पावसाचा मोसम आला. त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना खतं हवी होती. ती खतं कशी मिळवायची? कारण नैसर्गिक वायू बंद केला, खनिज तेल बंद केलं. मग त्याच्यातून त्यांना जे खत मिळत होतं, ते खत सुद्धा थांबलं. आता खत नाही म्हटल्यानंतर शेतकरी उभा कसा राहणार? त्याला नेहमीप्रमाणे त्याचं पीक मिळेल का? आणि त्याला पीक मिळालं नाही, अन्न तयारच झालं नाही शेतामध्ये, तर ते जगभरच्या लोकांपर्यंत पोहोचणार कसं? पुन्हा ते पोहोचवण्यासाठी तुम्हाला बोटी हव्यात आणि बोटी चालवायच्या तर इंधन पाहिजे. राजा म्हणाला, "असलं काहीतरी बडबड करू नका. या सगळ्यामध्ये काही अर्थ नाही. तेल पुरवठा बंद म्हणजे बंद. मी सांगतोय ना, आज्ञाधारक प्रजा इथून पुढे जगामध्ये जिवंत राहील. ज्यांना विचार सुचतात, त्या सगळ्यांना मारून टाका आणि ते मरायला तयार नसतील, त्यांच्यावर युद्ध लादा. युद्ध लादून ऐकत नसतील, उपासमारी लादा. रोगराई पाठवा तिकडे. पण माझं ऐकायला पाहिजे. सगळ्या जगाची जी सुख-संपत्ती जी आहे ना, त्याच्यावर हक्क माझा आहे. माझ्या साम्राज्याचा आहे. मी सांगेन तसं होणार आहे. पण समितीतला एक माणूस तरी म्हणाला, "हो, पण राजेसाहेब, एवढं जर का झालं सगळं, सगळी शेती बंद झाली, अमुक झाली, तमुक झाली, पण जे कोणी लोक आज जगतायत, ते आज जर का दिवसाला 500 ग्रॅम खात असतील अन्न, तर त्यांना निदान 50 ग्रॅम तर मिळू द्या." राजा म्हणला, "ठीक आहे. कारखान्यामध्ये अन्न बनवायला सुरुवात करा. कृत्रिम अन्न बनवा. कृत्रिम अन्न, झुरळाचं दूध हे अत्यंत पौष्टिक असतं. झालाय ना आपला रिसर्च तयार आहे त्याच्यावर आधारित बनवा. ओह! आय कान्ट बिलीव्ह धिस इस नॉट बटर. आठवलं तुम्हाला जाहिरात? आय कान्ट बिलीव्ह इट इस नॉट बटर. तसं आय कान्ट बिलीव्ह धिस इस नॉट प्रॉन्स. आय कान्ट बिलीव्ह धिस इस नॉट बीफ. आय कान्ट बिलीव्ह धिस इस नॉट राईस. कारखान्यात बनवा, ते स्वस्त पडेल. शेती कोणीही करायची नाही, जनावरं कोणीही पाळायची नाहीत. कारण ऊर्जा नाही, आपल्याला ते नकोच आहे सगळं. ही जी काही प्रजा आहे त्यांना हे अन्न द्या खायला. हे नाटक चाललंय. आणि मग जो काही जगामधली जी सुख-संपत्ती आहे ना, तिच्यावर डल्ला मारायचं काम होतं. ह्या सगळ्याला विरोध करणारे जे कोणी उभे राहिले, ते राजाला नको होते. त्या अशा प्रकारे त्यांनी सगळं चक्र बसवलं, की त्यांना सुद्धा काही काम करता येईना. पण त्यांनी कुणगाट बांधलेली होती, की या सगळ्याचा बिमोड आम्ही कधी ना कधीतरी करून दाखवू. कधी ना कधीतरी करून दाखवू. कारण हे सगळे विचार जे आहेत, हे सैतानी विचार आहेत. हे परमेश्वराने दिलेले विचार नाही. आणि ज्याचा परमेश्वरावरती श्रद्धा आहे, असा एक तरी माणूस जगामध्ये असणार, जो या सगळ्याचा बिमोड करून दाखवणार. कारण त्यांनी कुठली समिती नेमली नव्हती. त्याच्याजवळ धुरंधर होते. अनेक धुरंधर, 1 आणि 2 नाही. वेगवेगळ्या क्षेत्रासाठी त्यांनी वेगवेगळे धुरंधर तयार केलेले होते. आणि ते सगळे टफ फाईट द्यायला उभे राहिले. ती जी टफ फाईट दिली जाते ना, जी जात होती, ती महत्वाची आहे. हा कोण माणूस होता, ज्याच्याकडे एवढे धुरंधर उभे राहिले?
ते म्हणतात ना, ये पूर्व है पूर्व वाले हर जान की कीमत जानते. माणसाचा प्राण वाचवायचा आमचं तत्वज्ञान आहे. ह्याच्यातच आम्ही जगलो आणि वाचलो. ही आमची पूर्व दिशा आहे. हे आमचे पौर्वात्य आहे. आणि त्यावर श्रद्धा ठेवा, तर कुठेतरी हा सगळा सैतानी जो एक बेत रचला गेलाय, कारस्थान रचलं गेलंय, त्याला कुठेतरी छेद जाऊ शकेल. अशी कथा आहे या जुलमी राजा चिंतनात. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लिंकला या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या राजाचं स्मरण करतच लक्षात ठेवा, की तुमच्या सहकार्याशिवाय तो जो ये पूरब है, पूरब वाले म्हणणारा आहे ना, तो नाही जगू शकणार आणि तो नाही फाईट देऊ शकणार. सहकार्याची गरज असते. धन्यवाद.